परंतु त्याच्यामध्ये कुठल्या फ्लोअरला कुठल्या गोष्टी पाहिजे, त्यांचा इतिहास कसा मांडला जाईल, त्यांच्या सवंगड्यांची माहिती कशी दिली जाईल, त्यांच्या कार्यालयाची माहिती. आता वेगवेगळे ऑडिओ व्हिज्युअलचे जे आहेत प्रयोग जे आहेत आपण करतो आहोत. तर हे सगळं जे आहे, जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून परत या पुण्यातील जी मुलं मुलींना, त्या मुला मुलींना त्यांना आणायचं, त्यांना दाखवायचं की हे काय झालं नक्की, त्याचा इतिहास काय. ज्यांना इतिहास माहिती आहे ते भविष्य घडवू शकतात. इतिहासच माहीत नसेल तर काय करणार. त्यामुळे त्याची सगळी मांडणी कशी काय करणार. आणि मग मुलं येऊन काही लोक PhD करतील त्याच्यावर येऊन. त्यांच्यासाठी थोडीशी काही जागा दिसेल आपल्याला. काही ग्रंथालय चांगले जे आहेत, पुस्तकं वेगवेगळ्या लोकांना लिहिलेले आहेत, इंग्रजीपासून तर वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. हे सगळं जे आहे कसं काय एकत्र तेवढ्या ह्याच्यामध्ये असेल त्याच्यासाठी काही लोक प्रयत्न करतात. त्यांनी ते प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. त्याच्यावर आता एक कमिटी जी आहे ती काम करणार आहे आणि त्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी निवडून ज्या आहेत त्याप्रमाणे पुढे काम करतील का. परंतु जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत प्लास्टर कसं करायचं आहे, इलेक्ट्रिकची जे आहेत जे पाईपलाईन कशी फिरवायची आहे, तर ते इलेक्ट्रिकची जी आहे ती बटणं त्या काळातली असली पाहिजे. आता जे ऑटोमॅटिक काय ते नको, जुन्या काळाला सुशोभली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडंफार जुनं नवं कम्पिटिशनची काही स्टिप्युलेटेड आणि जे आहे पुढे वाड्याचं विस्तारीकरण ज्याला आपण म्हणतो, फुले वाड्याचं विस्तारीकरण, तर तिथे आता 200 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले. आणि मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतल्या, अजितदादांनी पण मिटिंग घेतल्या, आम्ही त्याची फेरी घेतल्या. तर त्याच्यामध्ये खरं सांगायचं इनफॅक्ट म्हणावा तसं आहे समाधानकारक काम पुढे गेलेलं नाही. कारण आपण त्यांना जे आहे मोबदला द्यायला तयार, जागा असेल जागा द्यायला तयार, पण याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कदाचित एखादं मोठं आंदोलन उभं राहावं याची वाट बघत असतील कदाचित अधिकारी, आणि मग ते त्या कामाला जरा जास्ती ते स्पीडअप होईल असं मला वाटतं. तेही करू, आपल्याला नवीन नाही. साहेब, एका बाजूला तुम्ही म्हणताय की कामाकडे तुमचं लक्ष आहे, मुलांना इतिहास कळला पाहिजे, इतिहास कळला तरच भविष्य घडवू शकतात. मात्र तुमच्याच मित्रपक्षातील पुण्यातील एक खासदार आहेत त्या फुलेवाड्यात जाऊन वडाची पूजा करतायत वटपौर्णिमेला, हे किती बरोबर आहे? अर्थात तुम्हाला एका अर्थाने चॅलेंज करतात. ठीक आहे की त्या भगिनींबद्दल मला जो आदर आहे त्याने ते समजून घेतलं पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीच्या भावना काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्मारक असेल तर तिथल्या भावना कशा असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या इथलं असेल तर त्या भावना काय आहेत. इथे जे आहे एक समाज सुधारकांची जी आहे ती भूमी आहे फुले वाडामध्ये, तिथे आपण ते करणं किती उचित आहे हा त्याच्या जे आहे समजदारीचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात त्या राहिला कोथरूडमध्ये आहेत आणि फुलेवाड्यात वडाची पूजा करायला येत आहेत. याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, माझं त्यांना एवढंच विनंती आहे की आपण सुशिक्षित आहात, कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रश्न नाही आहे. वड सावित्रीने सुद्धा खूप प्रयत्न करून जे आहेत पतीचे प्राण वगैरे आणण्यासाठी प्रयत्न केले, तुला कुठं ठीक आहे. पण इथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांनी जो आहे सामाजिक क्रांती घडवली, अंधश्रद्धेवर प्रहार केले, पुस्तकं लिहिलं, तिथंच मग करायला पाहिजे आहे का त्याचा त्यांनी विचार करा. सर, दुसऱ्या बाजूला आपण सगळं हे आंदोलन जे दिल्लीतलं बघितलं त्याच्यावर आता विविध जे आंदोलन आपण दिल्लीतलं बघितलं जंतर मंतरचं, त्याच्यावर आता विविध प्रकारच्या टीका होत आहेत. रामदेव बाबा असं म्हणतात की जेनची जी पिढी आहे तिने देशाचं वाटोळं लावलंय म्हणून. मी याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. तो प्रश्न जो आहे आता स्वतः प्रधानमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे, गृहमंत्री लक्ष घालत आहेत, विरोधी पक्ष नेते लक्ष घालत आहेत, संसद त्याच्यावर बोलते आहे. त्यामुळे आता इथे काय चर्चा होते आहे ते तुमच्या माध्यमातून सगळ्यांना कळत आहे. त्यामुळे कोण बाबा काय म्हणाला आणि काय नाही त्याला
जास्ती काही विचार घेण्याचं कारण नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं मुद्दे तिकडे मांडले जात आहेत विरोधी पक्षाकडून, सरकारी पक्षाकडून सुद्धा. आणि काँग्रेसचे जे प्रमुख जे आहेत, मग ते दिप्ते असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सहकारी असतील किंवा इतर जे काय असतील सोनम वांगचुक, त्यांच्या काही भावना आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सगळ्यांचा विचार हळूहळू होतो आहे आणि देशापुढे येतो आहे. सर साहेब, तुम्ही महानगरपालिकेच्या कामांवर समाधानी आहात का? कारण आता तुम्ही नाराजगी व्यक्त केली, तुम्हीच काय तर मित्रपक्ष शिंदे गट सुद्धा नाराजगी व्यक्त करतायत. आज महानगरपालिकेच्या दारावरती आंदोलन करणार आहेत. शहराचं वाटोळं लावलंय असं त्यांचं म्हणणं, शिंदे गटाचं. तुमचं काय म्हणणं? मी जास्ती काही शहरामध्ये फिरलो नाही, नाही, पण एक तुम्ही त्यामुळे एक काम शहराचं झालं वाटोळं ते होत लागलं की नाही याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु ही जी कामं जी आहेत त्या स्पीडने व्हायला पाहिजे, ती होत नाही एवढं माझं मत आहे. परंतु आता यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये सर असं वाटतं की मंत्र्यांचं ऐकत नाही, मुख्यमंत्र्यांना सांगायला. नाही, आता आम्ही तर सांगितलं आणि शेवटी काय की स्वतः मुख्यमंत्र्यांनी, स्वतः प्रधानमंत्र्यांनी जे आहे नारळ फोडलेला आहे या भूमिपूजनाचा, तर मुख्यमंत्री त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं आणि ते काम करणं. प्रधानमंत्र्यांनी 20 वर्ष साजरा करायचा आहे, आज त्याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे. इकडे कमिटी दिल्लीत निर्माण झालेली आहे, इकडे महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षामध्ये ही जी 20 वर्षामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे त्याची पूर्ण कल्पना जी आहे ही फडणवीस साहेबांना सुद्धा आहे. त्यांची आमची चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे ते सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये. भुजबळ साहेब, तुम्ही काय पहिल्यांदा आलेला नाही, त्याच्या अगोदर सुद्धा 4 वेळा आलेला आहात. हे सगळं पाहणी तुम्ही अनेक केलेली वेळेला आहे. कोर्टात तुमची सुद्धा- भीती नाही ना असं वाटतं का मग? कोर्टात सुद्धा अनेक वेळेला उभं राहिले. नाही, तुम्ही इथं सुद्धा येऊन गेले, तुमची भीती नाही का मग? तरी जर तुम्ही 4 वेळा येऊन पाहणी करताय, सर्वे करताय, बघताय, सगळं करताय, तुमची भीती नाही दिसत? लोक जरा असं आहे की महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे समाज सुधारक शांततेच्या मार्गानं समाज सुधारण्याचं काम करण्याचं केलं. त्याच्यामुळे त्यांना मानणारे लोक सुद्धा जरा शांततेच्या हमरी तुमरीवर येत नाहीत. सर अशी वेळ येईल का? थांबा, काही नाही, जर अशीच वाफ जर दाबत गेले तशी पण वेळ येऊ शकते. साहेब, गेल्या काही दिवसाच्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांनी एनडीएतल्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की शरद पवार एनडीएत येत आहेत. तर यामध्ये काही तथ्य आहे का? मला काय कल्पना, तर वरची माणसं आहेत, मी गल्लीतले ते दिल्लीतले, दिल्लीमध्ये काय चालतं त्याच्यावर मी काय बोलू शकतो, काय कल्पना. सर, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चा सातत्याने उलट सुलट येत राहतात. आता पुन्हा एकदा याच चर्चांना आता उधाण आलंय. अनेक नेते अनेकांना भेटतायत जाऊन. तुम्ही ज्येष्ठ नेते असल्यामुळे दुसऱ्या मंत्र्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमच्या पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी? आता असं आहे ना की आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिकडे निर्णय होईल, तिकडचे सुद्धा. परंतु हे सगळं काय असं एकमेकाला भेटल्यामुळे त्या वेगळ्या चर्चांना उधाण आणण्याचं काम आपण मीडियाच करतो. ते काय ते करत नाही आणि आम्ही करत नाही. बरं, मुख्यमंत्र्यांना भेटायला सुद्धा सगळे जातात, प्राईम मिनिस्टरला भेटायला सुद्धा सगळे जातात. उदाहरणार्थ विधानसभा सुरू असेल आणि तिथे मुख्यमंत्री असतील तर सगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या बाहेरचे सुद्धा आतले सुद्धा जे आहे राजकीय नेते, सामाजिक नेते भेटतात. त्याचा अर्थ ते त्यांच्या पक्षात गेले असं होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला ते होईल त्यावेळेला नाही साहेब, पण जेव्हा तटकरे आणि पटेल साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले, जेव्हा मध्यंतरी भेटले तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं असं त्यांनी सांगितलं. मात्र याबाबत कुठलीही कल्पना तुमच्या पक्षाचे प्रमुख सुनेत्रा वहिनींना नव्हती. त्यांनी नाराजगी व्यक्त केली, न सांगता ते जातात. मी सुद्धा अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटतो, कार्यक्रमाच्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर आणि अमित शाह साहेबांना सुद्धा भेटतो. त्या दिवशी लोकसभा अध्यक्ष आले होते, त्यांची सुद्धा माझी भेट झाली. आम्ही भेटत असतो. लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे. साहेब, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे आणि आंदोलनाची हाक दिलेली पुन्हा एकदा. सरकारच्या लक्ष काय करायचं करायचं, जनतावरती काम होतं. त्यांच्यावर वारंवार आंदोलन करण्याची नेमकी वेळ काय येते? मला काय कल्पना नाही.
वेळ काय येते तेच सांगते. धन्यवाद.